प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाबा आणि बुवांचं पेव फुटलेलं आहे. महाराष्ट्रात नव्हे तर भारतातच फुटलेलं आहे. त्यातले बरेच बाबा आणि बुवा आपण काहीच चमत्कार करत नाही असं सांगून ज्या त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या भक्तांच्या बाबतीत असं काहीतरी करतात की भक्तांना मात्र वाटतं की हे बाबा काहीतरी चमत्कार करतायत. आता तिथे प्रश्न असा आहे की बाबा सांगतात की मी चमत्कार करत नाही, माझा चमत्कारावर विश्वास नाही, चमत्कार खोटे आहेत, चमत्कार करणारे खोटे आहेत. भक्त लाखो संख्येने त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की बाबा चमत्कार करतात, पण बाबा नम्र आहेत म्हणून ते म्हणतात की ते चमत्कार करत नाहीत. मग हा पेच कसा सोडवणार? नाही, एक आहे की हे पेच आपल्याला दोन बाजूने सोडवता येतो. पहिली गोष्ट अशी की जे चमत्कार करतात त्यांच्याबद्दल तर अगदी सोपं आहे की जे चमत्कार करतात ते करतात का करत नाहीत हे सरळपणे आपल्याला तपासता येतं. आणि जर तो बाबा असं म्हणत असेल की मी चमत्कार करत नाही, तर भक्तांना असं म्हणण्याची अजिबातच गरज नाही की तो चमत्कार करतो म्हणून. प्रश्न जो तुमचा भाग आहे, ज्याच्यावर आत्ता माझं एक पुस्तक येते बुवाबाजीवर 200-250 पानाचं, की जे बाबा स्वतः असं म्हणतात की मी चमत्कार करत नाही आणि त्यांचे भक्तही असं म्हणतात की बाबा चमत्कार करत नाहीत, तरी फार मोठ्या संख्येने तुम्ही म्हणला तसे लोक त्यांच्याकडे जातात. हे लोक त्यांच्याकडे का जातात असं जर तुम्ही त्यांना विचारलं तर ते असं म्हणतील की आम्हाला आनंद वाटतो. त्यांना तुम्ही विचारलं की तुम्हाला कसला आनंद वाटतो, ते असं म्हणतील की आम्हाला समाधान वाटतं. त्यांना तुम्ही असं विचारलं की समाधान वाटतं म्हणजे काय, ते असं म्हणतील की याच्यामुळे आमचं आध्यात्मिक कल्याण होतं. मग तुम्ही जर असं विचारलं की त्या बाबांच्याकडे जाऊन तुमचं आध्यात्मिक कल्याण होतं याचा पुरावा काय, तर मग ते पुढं हसून उलट प्रश्न आपल्यालाच असं विचारतात की याचा पुरावा मागायचा नसतो. तुम्ही पुरावा मागता का की आई वडिलांच्यावर तुमचा श्रद्धा असते त्याचा पुरावा मागता, गुरुनी तुम्हाला शिकवलं त्याचा पुरावा मागता, आइन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत तुम्हाला कळलाय का त्याचा पुरावा मागता. बुवाबाजीच्या प्रक्रियेमध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे की पुरावा मागायचा नाही आणि माझं कल्याण आहे असं मंडळी त्याच्यामध्ये गृहीत धरत असतात. आणि या ठिकाणी एका मानसिक गुलामगिरीची सुरुवात होती जो अंधश्रद्धेमधला सगळ्या